कदाचित तुम्हाला जे हवं असेल, तुम्ही विचार करत असाल ती गोष्ट या जगातील वाईट गोष्ट असेल, तुम्हाला हे ठाऊकच नाहीये अद्याप. उदया पुत्राला वाटत होतं त्याला काय हवंय ते ठाऊक आहे. मला माझ्या संपत्तीचा वाटा द्या, मला बाहेर जाऊन स्वतःचं कार्य करायचंय, स्वतःचं आयुष्य जगायचंय. आणि त्याच्या वडिलांनी त्याला दिलं. मला नेहमीच आश्चर्य वाटतं त्यांनी सहज त्याला ते दिलं, त्याच्याशी वादही घातला नाही. त्यांना माहित होतं तो बाहेर जाणार, पैसे उधळणार, गोंधळ घालून ठेवणार, तरी त्यांनी दिली. कारण एक मार्ग असतो आपल्यासाठी शिकण्याचा, तो म्हणजे मिळाल्यावर ते आपल्याला नको असतं. हो, तुमच्यापैकी जे एकटे ते अधीरपणाने लग्न करतात, चुकीच्या व्यक्तीशी तुमचं लग्न होतं आणि प्रियानो कधीच झाली नव्हती एवढी तुमची दुर्दशा होते. तुम्हाला वाटतं एकटं राहणं वाईट आहे, पण ते खरंच वाईट नसतं. वाईट असतं ते चुकीच्या माणसाशी लग्न होणं, आणि ते खूप वाईट असतं. म्हणून आज मी तुम्हाला विचारते, जे काही तुम्हाला हवं असेल, काय होईल जर ते तुम्हाला कधीच मिळालं नाही तर? तुम्ही देवावर तेवढंच प्रेम कराल का आधीसारखंच? मला वाटतं कधी कधी आपल्याला खरंच काही समजत नाही की किती देवाचा शोध घ्यायचा. मला वाटतं की आपल्याला खरंच समजत नाही की किती वेळा देवाला शोधायचं. तुमच्या आयुष्यात किती भीती वास करते ज्यामुळे तुम्हाला हवं ते मिळत नाही. आणि जर तुम्हाला नको असेल तर कसंही करून तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही अजूनही इतरांसाठी आशीर्वादित ठरू शकता. अजूनही तुम्ही खरे ख्रिस्ती आहात का? तुम्ही देवावर प्रीती करू शकता का? परवा नाही तुम्ही काय करावं याची, किंवा तुम्ही कशाच्या मागे आहात. आपण ते करू शकतो का? आमेन. तर बघा, दुसऱ्या क्रमांकाचं भय आहे जे पुष्कळ लोकांना सतावतं, ते म्हणजे अपयशाचं भय. खरं तर हे भय आहे अपूर्णतेचं. आता ज्या लोकांच्या स्वभावातच अपूर्णपणा आहे त्यांना खरंच ही समस्या सतावते. पण बघा, आपण सगळ्यांनाच हा प्रश्न साथ देतो, काही विशिष्ट दर्जापर्यंत. म्हणून पुष्कळ वेगवेगळ्या कारणास्तव लोक नुसतेच आम्ही अपयशाशी जोडलेले नाही आहोत ते नाहीये. तरीही अपयश प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. मला वाटतं आपण यशाचा मार्ग चुकतोय खरं सांगायचं तर. सर्वप्रथम कुणीही अपयशी नसतं जोवर तुम्ही प्रयत्न करत नाही. ही एक गोष्ट आहे जी अपयशी म्हणून लेबल चिकटवते. आणि जोवर तुम्ही हालचाल करत असता, तुम्ही प्रयत्न करत असता, धार्मिक 7 वेळा पडला तरी उठून काम करेल. तुम्ही मला खाली पाहू शकता, पण तुम्ही मला काढून बाहेर टाकू शकत नाही. आमेन. जर माझ्याकडे दुसरी साक्ष नसेल, माझी हीच आहे साक्ष, मी अजूनही इथे आहे. आमेन. अपयशाचा अर्थ असा नाही की तुमची अधोगती झालीये. कधी कधी अपयशामधून आपण खूप काही शिकतो, यशापेक्षाही. आणि जर त्याच्याकडून तुमची काही शिकायची तयारी असेल तर अपयश हे अपयश नक्कीच नसतं. आणि ती चूक परत होऊ देऊ नका तुम्ही. मत्तई 14 ज्याच्यात आपण पाहतो की येशू पाण्यावरून चालत आपल्या शिष्यांकडे येतो. ते नावेत असलेले 12 शिष्य होते. फक्त नावेतून बाहेर पडायचं धैर्य एकानेच दाखवलं, आणि नंतर तो सुद्धा थोड्याच वेळात घाबरला आणि बुडू लागला. येशूने ते 12 जणांना बाजूला घेऊन असं नाही सांगितलं की तुम्ही एक घाबरट लोकांची टोळी आहात, मी तुम्हाला सोडून जातो. देवाचे आभार मानूया, तो आपल्याबरोबर काम करतो, तो आपल्याबरोबर काम करतो. तरीही मला म्हणावंसं वाटतं, माझा एका कारणावर विश्वास आहे. जरी पेत्राचे खूप प्रश्न होते त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्यापैकी एक भय होतं. मला विश्वास आहे त्यामुळेच देवाने त्याचा असा चमत्कारक रीतीने उपयोग करून घेतला. आणि आपण चकित होतो जेव्हा पेत्राचं येशू बरोबरचं आपण वागणं पाहतो. 3 वेळा ख्रिस्ताला नाकारून देखील तो एक महत्वाचा शिष्य होता. आणि मला विश्वास आहे अजून एक कारण असावं, देव पेत्रासोबत कार्य करू लागला. कारण जरी पेत्रामध्ये भीती होती, नावेतून बाहेर पडायचं धैर्य त्याने दाखवलं. कधी कधी लोक एवढंही करत नाहीत, ते करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. ते इतके घाबरलेले असतात की ते प्रयत्न करणंच विसरतात. लोक कंटाळवाणी अशी जीवनशैली, नोकरी आणि मित्र यातच जीवन घालवतात पूर्णपणे वाया. तेच जुनं तेच. देवा, मला समजत नाही, मला काहीतरी ताजं आणि नवीन असं हवंय.
आम्ही ते का करायचं पण? कारण त्यातच आपल्याला सुरक्षित वाटतं आणि आपल्यातलाच एक भाग हे नाकारतो आणि आपल्यातलाच एक भाग असा असतो ज्याला बोटीतून बाहेर पडायचं असतं. पण मग सैतान सांगतो, तू वाहून गेलास तर काय? मी कधीतरी ते करणारच. तसंच राहण्यापेक्षा, काहीच न बदलण्यापेक्षा भीतीदायक असं खरंच काही नाही. नक्कीच. आमेन. अपयशाला भिवू नका. तिसऱ्या प्रकारची भीती आहे ती म्हणजे आपण पुरेसं करत नाही. आणि आम्ही खरं तर मिनिस्ट्रीतर्फे एक सर्वेक्षण केलं. ते सगळे प्रश्न काय होते ते मी विसरले, पण आम्हाला माहिती हवी होती की कोणत्या प्रकारचं शिक्षण हे लोकांना अधिक गरजेचं आहे. आणि एक सांगू का, सगळ्यात वरच्या क्रमांकाचं उत्तर काय होतं ते सांगू आम्ही? आम्हाला जाणून घ्यायचंय की आम्ही देवासाठी पुरेसं असं कधी करत असतो. तुम्हाला तो लहानसा वाक्प्रचार तुमच्या डोक्याभोवती पिंगा घालताना जाणवतो, देवा मी काय करू, देवा मी काय करू, मी काय करू, मी काय करू, तुला मी काय करायला हवंय, तुला काय वाटतं मी काय करू? आणि देवाला वाटतं तुम्ही करावं ते. विश्वास ठेवणं ही काही नकारात्मक गोष्ट नाहीये. खरं तर देवावर विश्वास ठेवणं ही खूप सकारात्मक अशी गोष्ट आहे. पण तुम्ही आत्मिकपणे सकारात्मक असा. इकडे तिकडे देहामध्ये राहून सगळा सावळा गोंधळ घालण्यापेक्षा तुम्ही देव नसलेल्या ढिगभर गोष्टी करत राहता. देहात असणं म्हणजे काय? म्हणजे जे देवच करू शकतो अशा गोष्टी करू पाहणं. आणि तो भाग उभा राहून तुमचा गोंधळ पाहत राहतो अधिक 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 वारंवार आणि वारंवार आणि वारंवार, जोवर तुम्ही म्हणत नाही सरते शेवटी की मी हे करू शकत नाही. आपण देवाकडे जातो आणि विदूषकपणा करतो, देवा देवा मी हे करू शकत नाही, खरंच मी करू शकत नाही. जणू काही त्याला माहित नाही असं आपण त्याला सांगतो आणि तो प्रयत्न करतो आपल्याला 5 लाख वेळा सांगायचा. काय 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 वाटतं तुला, मी काय करू देवा, सांग मला. मी सगळं केलंय, मी सगळं केलंय, मला नाही माहित काय करायचं. काही नाही, फक्त प्रार्थना कर. एकदा माझा राग उफाळून आला होता. मी नाटक करत होते, जमिनीवर बसकण मारले आणि म्हणाले, हे असं आहे देवा, मी बाहेर पडले यातून, मी सोडून देते हे. आणि पवित्र आत्म्याने मला काय विचारलं सांगू? खरंच का? आणि मी म्हटलं की तुला खूप उत्साहित वाटलंय ना मी सोडते म्हटल्यावर. हे असं माझ्या मनात घाल आणि हीच वेळ असते माझी कामावर जाण्याचीही. अशा वेळी तुम्ही थकलेले असता खूप आणि तुम्हाला तुमची दैहिक कामं करावीशीच वाटत नाही. मी इतका प्रयत्न केला डेव्हला बदलवण्याचा, मी त्याला बदलवण्याचा इतका प्रयत्न करायचे, तो मात्र ढिम्म. आणि देवाने मला मदत केली नाही, मला ते आवडलं नाही. आणि देव मला सांगत होता बदलायला आणि मी त्याचं लक्ष डेव्हकडे वळवत होते बदलवण्यासाठी. चला आता घराघरात असं कुणी आहे का सांगा? अरे बाप रे, मला ते दिवस आठवतात. तुमच्यापैकी काही जण त्यावेळी माझ्याबरोबर होते. माझा सगळ्यात लहान मुलगा डेव्हिड अगदी माझ्यासारखा एका खोलीत एकत्र आम्ही 2 सेकंदही राहू शकत नाही. आणि मला हे समजलं नव्हतं त्याचं कारण, तो माझ्यासारखा आहे आणि माझ्याबरोबर तो राहू शकत नाही. कारण तुम्ही बघा, मी परत तिथेच जाते, अजूनही मी स्वतःला आवडत नाही, तर तो मला कसा आवडेल, कारण तो माझ्यासारखा होता. हॅलो, मी कुणाशी तरी बोलती, आज कुणीतरी इथे ऐकतंय ना माझं? आता मला आठवतंय माझं थोडंसं नैराश्य जे मला यायचं देवला बदलवण्याबाबत, मला बदलवण्याबाबत. मी माझ्या जवळच्या शेजाऱ्याची पर्वा केली नाही. मी तिच्याशी बोलायचे तेव्हा माझ्याकडे वेळ नसायचा. या क्षणी तुमच्या जीवनात कोण कार्य करतंय? जरा कल्पना करा, देव तुम्हाला मदत करणार नाही यासाठी, कारण त्याला तुम्हाला बदलायचंय.
एवढंच नाही तर काही लोक त्याने तुमच्या जीवनात ठेवले ते सँडपेपर सारखे आहेत. यासंबंधी आपण जरा अजून बोलूया. या आठवड्यामध्ये नंतरच्या काही मजेदार अशा संदेशांच्या वेळेस एक गोष्ट आपण नेहमीच करत असतो ती म्हणजे मोजणी करणं. प्रत्येक वेळी मी किती वेळ प्रार्थना केली, किती वाचन केलं, मी पुरेसं केलंय का, केलंय ते पुरेसं आहे का, तेवढं पुरेसं आहे का. आज पायक मला म्हणाले की खरंच कालच्या गर्दीबाबत मी समाधानी आहे. मी म्हटलं हो, मी हे फार पूर्वीच सोडून दिले. मी सभेकरता जात असताना लोक मोजणं. कारण एक सांगू का, मला वाटायचं की माझ्या सभेचं यश हे किती लोक सभेला उपस्थित आहेत यावर आहे. पण मला आठवतंय की एका हॉलमध्ये 75 लोक गोळा करणं म्हणजे माझ्यासाठी मोठं यश होतं एकेकाळी. हाच जर मुद्दा आपण धरला तर पुरेसं हे कधीच पुरेसं नसतं आणि कधीच ते पुरेसं राहत नाही. पुरेसं हे पुरेसं नसतं. कारण जोवर तुम्ही त्या पद्धतीत आहात, सैतान येऊन म्हणणार की आता तू खुश असशील एवढं मिळाल्यावर, पण याच्यापेक्षा जास्त मिळायला हवं होतं. काहींना आर्थिक यश मिळालं असेल जे आजवरच्या जीवनात कधीही त्यांना लाभलं नव्हतं आणि तरीही तुम्ही समाधानी नसाल आयुष्यभर. तुम्ही विचार केला त्यापेक्षा तुमचं मोठं घर असेल, तुमचं घर तुमच्या मित्रापेक्षा मोठं असेल, तुमच्या नातेवाईकांपेक्षा मोठं असेल, आणखी कुणापेक्षा मोठं असेल, तरी तुम्हाला मोठं हवं असेल. मी सभागृहाच्या चुकीच्या बाजूला आले, जरा तिकडे जाते मी. आता तुम्हाला जास्त स्क्वेअर फुटाचं घर हवंय म्हणजे साफ करताना कुरकुर आणि कटकट करू शकाल. जेव्हा तुम्ही गोष्टींचं मोजमाप करता यशाबाबत सभोवतालच्या लोकांसमवेत, आणि मला म्हणायचंय की हे मिनिस्ट्रीमध्ये होत असतं. मी पाहिले तसे धर्मोपदेशक जणू काही ते आपापसात स्पर्धा करतात कुणाचं चर्च मोठं आहे. म्हणजे आम्ही सेंट लुईस शहराच्या आतमध्ये फिरलो चर्च सुरू करण्यासाठी. आम्हाला स्वस्त गलिच्छ वस्ती असलेली एक जागा मिळाली आणि तेव्हा चर्चवाल्यांनी आम्हाला वेड्यात काढलं आणि म्हणाले आम्हाला गरज नाही एखाद्या मोठ्या मिनिस्ट्रीची आमच्या लोकांना चोरण्यासाठी. हे चर्च आहे. म्हणजे जर आपल्याला पाप्यांविरुद्ध लढायचं असेल तर आपल्यासाठी ती मोठी समस्या आहे. मग आणि त्या गरीब पापी लोकांचं काय? जेव्हा मी मोजायचे किती वेळ मी प्रार्थना केली ते, आणि एक सेविका आमच्या चर्चमध्ये आली होती आणि तिने एकदा सांगितलं की ती कशी प्रार्थना करते 4 तास रोज 5 वाजेपासून 9 पर्यंत. आणि असं जाणवलं की खरंच तिच्यात देवाचं सामर्थ्य आहे आणि मला वाटलं मीही तसंच करावं. मलाही तसंच करायचं होतं. आपल्याला वाटतं इतरांकडे जे ते आपल्याला मिळावं, पण त्यांनी ते मिळवण्यासाठी जे केलं ते करतो का आपण? सांगा मला तुम्ही. आणि यात काहीतरी तथ्य आहे. अलीशा आणि एलियाचं हे तत्व आहे की जर तुम्हाला महान व्यक्ती व्हायचं देवासाठी, कुणाचंही अनुकरण करू नका तुम्ही. जर तुम्हाला सकारात्मक व्यक्ती व्हायचंय, नकारात्मक व्यक्तीच्या सहवासात राहू नका. सभोवतालच्या लोकांचा आपल्यावर परिणाम होतोच, पण केवळ देव कुणाला तरी अभिषेक करतो याचा अर्थ तुम्हाला ते करेलच असा होत नाही. नुकतंच माझ्या मुलीने 50 पाऊंड आणि आमच्या ऑफिसमधल्या एका महिलेने 60 पाऊंड वजन घटवलं. आणि ज्या कुणाला ही बातमी कळली त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की कसं केलं तुम्ही हे? कसं केलं तुम्ही हे? लोकांना हे कसं कळत नाही की यासाठी तुम्हाला देवाकडे जाऊन तुमची योजना सांगावी लागते. तिला 4 तास प्रार्थना करण्याचा अभिषेक होता, मला तो नाही. पण मी तसं करण्याचा प्रयत्न केला. मी माझं घड्याळ घेतलं, खोलीत गेले, माझं बायबल घेतलं आणि कुटुंबाला मोठ्या आवाजात मी सांगितलं की आजपासून दररोज सकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत मी प्रार्थना करणार. म्हणजे मी आधीच जाणून माझ्या पाठीवर पंख लावून घेतले होते आणि मी तिथे केवळ 5 मिनिटं प्रार्थना करू शकले. मी जवळजवळ सगळ्यांसाठी जितके मला आठवत होते 3दा प्रार्थना केली आणि मला एक पवित्र अशी डुलकी आली. किती जणांना पवित्र डुलकी ठाऊक आहे? खरं तर मी आमच्या कुटुंबात कुणाला सांगितलं नाही. मला शांत झोप लागली होती. देव काही त्यासाठी मला मदत करणार नाही. एका वर्षामध्ये बायबल वाचनाचा प्रयत्न करत असताना मला हाच अनुभव आला. खरं तर असं करणं चांगली गोष्ट आहे, पण मी फक्त एक शिक्षिका आहे आणि मी काहीतरी वाचायला सुरुवात केली
पुढची गोष्ट मला माहित होती. मी सगळं बायबल चाळलं, सगळी ठिकाणं पाहिली आणि मग मी नुसतीच माझ्यासाठी उत्पत्तीपासून क्रमवार सुरुवात करणं माझ्यासाठी अवघड होतं. म्हणून मी लेवियापासून मी सुरुवात केली आणि मी पुष्कळ काही तयार करू शकते हे देवाला ठाऊक आहे आणि त्याला माहिती मी कसं एकत्र ठेवते. वाचाळपणा करायचा प्रयत्न करत नाहीये. योजना असणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण मी तुम्हाला सांगू पाहते, जेव्हा तुम्ही दुसऱ्याची योजना घेता असा विचार करून की जर तुम्ही त्यांची योजना वापरली तुम्ही त्यांच्यासारखे व्हाल, त्यांना मिळालं ते तुम्हाला मिळेल, हे असं घडत नाही. कारण देवाला हवंय तुम्ही त्याच्याकडे जाऊन तुमच्या जीवनाची योजना घ्यावी. ख्रिस्ती म्हणून आपण पुष्कळ अशी जीवनसूत्र वापरत असतो, नक्कीच. आमेन. हे सगळं मोजणं थांबवा. मी किती चांगली होते, मी किती चुका केल्या. दाविदाने इस्रायलाची गणती केली हे तुम्हाला ठाऊक असेल किती पुरुष आहेत हे जाणून घेण्यासाठी. कारण पुढील लढायांमध्ये त्याला चांगलं वाटायला हवं होतं. देवाने प्लेग पाठवला, त्याचाही त्याला राग आला. कारण दावीद जनगणना करत होता माणसं मोजण्यासाठी की लढाईत जय मिळवण्यासाठी त्याच्याकडे किती बळ आहे. देवाला हवं होतं त्याला समजायला की गरजेनुसार तुझ्याकडे, कारण मी तुझ्याकडे. देवाला हवं असतं तुम्ही ओळखणं की जे काही मिळवायचंय ते देणारा देव तुमच्याकडे आहे. तुम्ही इतरांसारखे असू नका, दुसरे करतात त्याच्यासारखं तुम्ही करू नका. तुम्ही अद्वितीय आहात आणि देवाला तुम्ही तसेच हवे आहात हे लक्षात घ्या. माणसाला घाबरण्याची भीती, अजून एक भय आपल्याला असतं. अरे बापरे, जर देव माझ्या बाजूने तर मग माणसं माझं काय करतील. मला इतरांच्या समर्थनाची इतकी सवय का म्हणून लागते. आपण जरासा वेगळा हेअरकट केला की आपल्याला हवं असतं की लोकांनी म्हणावं की पण ते जर तुम्हाला हे कळतं का जेव्हा कुणीतरी म्हणतं की हे वेगळंच आहे काहीतरी. प्रेषित 5:29 म्हणतं आपण मनुष्यापेक्षा देवाचं आज्ञापालन करावं. पौल गलातिकरांचं 1:10 मध्ये म्हणतो मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. नक्कीच. वा वा, दोनदा वा. आज मी इथे उभी राहून सांगते, जर मी प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत राहिले असते जे मला खरंच हवं होतं, जर मी प्रसिद्धीचा प्रयत्न केला असता, पूर्वीच्या काळी जेव्हा देवाने मला हे करण्यासाठी पहिल्यांदा बोलावलं, मी पाचारणापासून दूर गेले असते माझ्या जीवनातल्या आणि मी गटात प्रसिद्ध होणं पसंत केलं असतं आणि आज मी इथे उभी नसते तुमच्या समोर. सैतान माणसांचं भवितव्य चोरतो कारण त्यांना सगळ्यांच्या समर्थनाची गरज असते आणि देव कुणाला तरी बोटीतून बाहेर पडण्यासाठी बोलावतो आणि कार्य करण्यासाठी प्रथम बनवतो. आमेन. चला पाहूया योहान 14:42 आणि मला वाटतं ते पडद्यावर बघावं आपण. मला वाटतं तुम्ही याचं गांभीर्य पाहावं. काही लोक देवासोबत नसतात, ते देवामध्ये खोलवर जात नाहीत, ते फक्त आयुष्यभर चर्च नावाचा खेळ खेळत बसतात, कधीच देवाला समर्पित नसतात. कारण जर तुम्ही कट्टर ख्रिस्ती झालात आणि तुमच्या मित्रांना तसं नको असेल संपूर्ण ख्रिस्तीपणा, तर ते तुम्हाला गटाच्या बाहेर काढतील. आता बघा, तुम्ही त्यांच्यापेक्षा, तू त्या पवित्र विचार करणाऱ्यांपेक्षा मोठा आहेस का, चांगला आहेस का. मला आठवतंय तेव्हा माझ्या मैत्रिणी, देवाने मला या कार्यासाठी बोलवल्यानंतर मला जरा घरीच थांबायचं होतं अभ्यास करण्यासाठी. मी प्रार्थना करत होते, मी आत्मिक होण्याचा प्रयत्न करत नव्हते, मी देवाला शोधत होते आणि काहीतरी शिकत होते. इतर पुष्कळ गोष्टीतलं माझं कुतूहल संपलं होतं आणि आधी करत असलेल्या गोष्टी आता मला कराव्याशा वाटत नव्हत्या आणि माझ्या जीवनातलं विश्वासार्ह पाचारण होतं. मला आठवत नाही, माझे मित्र माझ्याकडे यायचे, गंभीर असायचे, म्हणायचे जॉयस काळजी वाटते आम्हाला, तू जरा जास्तच या धार्मिक गोष्टींच्या दबावाखाली येतेस. ते सगळे ख्रिस्ती होते आणि त्यांना माझी काळजी होती.
त्यांना माझी काळजी होती, कारण मी प्रयत्न करत होते ते करण्याचं जे देवाला हवं होतं मी करावं. माझी मित्रमंडळी दुरावली, नातेवाईकांनी आम्हाला वाईट टाकलं. आणि बघा, जर तुम्ही काही वेगळं करायला गेलात, जर ते कुणाला आवडलं नाही, तर मी म्हटलं, जर तुम्ही काही वेगळं करत असाल इतर कुणाही पेक्षा, तर लोकांना ते आवडत नाही. आता वचनाकडे वळूया. वचन 42, योहान 12:42. आणि असे असूनही अधिकाऱ्यातून पुढारी आणि श्रेष्ठांसह पुष्कळ जणांनी त्यांच्यावर विश्वास आणि भरवसा ठेवला, परंतु आपली सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे जर त्यांनी तशी कबुली दिली, तसतसे कबूल करावयाचे नव्हते, कारण त्यांना समर्थन, स्तुती आणि मिळणारे गौरव मनुष्याऐवजी देवाकडून मिळणाऱ्या गौरवापेक्षा त्यांनी मनुष्याला किंमत दिली, त्यांच्या अपेक्षेहून अधिक देवासोबत असण्यापेक्षा. हे आश्चर्यकारक नाहीये का? काही लोकांनी, ज्यांनी हवं असतं येशूवर विश्वास ठेवणं, पण हे प्रसिद्ध नसल्यामुळे ते देवापासून दूर जातात आणि लोकांना खुश करत राहतात. तुम्ही काळजी घ्यायला हवी की माणसाचं भय तुमच्यावर हावी होणार नाही. सगळ्या प्रकारची भीती असते. म्हणजे मला होती. मी नुकताच कालचा संदेश संपवलाय आणि आजच्या विषयाला स्पर्शही केलेला नाहीये, पण काळजी करू नका. फक्त 7 मिनिटं उरली आहेत आता. खरंच अजूनही भीती असते, उणेपणाची, एकटेपणाची, नाकारलं जाण्याची, भरभराटीची, मृत्यूची, चुका करण्याची. यात विशेष असं काय असं म्हणणं की हो माझं चुकलं, चला जरा प्रयत्न करून बघा, हो माझं चुकलं. फक्त पुटपुटू नका, नीट म्हणा, हो माझं चुकलं. एक सांगू, योग्य असणं खूप महत्वाचं असतं. योग्य होण्यासाठी जे उपद्व्याप आपण करतो ते आश्चर्यकारक असतात. आपण ते का करतो? खरी धार्मिकता माहीत असलेलं कुणी आहे? तुम्हाला तो मूर्खपणा करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही बरोबर आहात यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या समर्थनाची गरज नाही, कारण तुम्हाला माहितीये तुम्ही बरोबर आहात देवासोबत. आणि तुम्हाला जर हे सिद्ध करायचं असेल योग्य प्रकारे, तर देव तुमचा समर्थक आहे ते करण्यासाठी. तसंच संकट, परीक्षा, यातना यांच्या भयाविषयी काय वाटतं? मला मार्क 4 मधील येशू शिष्यांबरोबर जात असताना जे म्हणतो ते आवडतं. लक्ष द्या जरा, ऐकूया. चला आपण पलीकडे जाऊया. जिथे ते जात होते तेच तो म्हणाला. चला आपण पलीकडच्या बाजूला जाऊया. किती जणांना विश्वास आहे देव तुमच्याशी बोलला भविष्यातल्या तुमच्या जीवनाच्या दिशेसंबंधाने? आत्ता तुमच्याकडे काय आहे? कदाचित वादळ. कारण पुढची गोष्ट त्यांना मिळाली ते वादळ होतं, भयानक वादळ. आणि एवढंच नाही तर त्याच वेळी येशू झोपला होता नावेच्या तळाच्या तळाशी. प्रोत्साहनासाठी हे कसं वाटतं? मला वाटलं आपण दुसऱ्या बाजूला चाललो आहोत आणि हे वादळ आपला प्राण घेणार आहे. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी आपण बुडत आहोत. तरी आपल्याला काहीच वाटत नाही का? आणि त्याने त्यांना भित्रेपणाबाबत आणि खंबीरपणाबाबत दटावले. देव तुम्हाला पैलतीरी नेऊ शकतो हे ठाऊक आहे का तुम्हाला? पुष्कळ प्रकारची भीती असते जी लोकांना दूर ठेवते देवाच्या इच्छा त्यांच्या जीवनात परिपूर्ण होण्यापासून. हे असं घडणार नाही जर आपण देवाकडे लक्ष दिलं. भीतीकडे लक्ष देण्यापेक्षा आपण पात्र ठरू त्या गोष्टींसाठी ज्यासाठी देवाने आपल्याला बोलावलंय. तो आपल्यावर प्रीती करतो. त्याची प्रीती आपल्याला हमी देते की आपण पुढे जाण्यासाठी आत्मविश्वासू आहोत, कृती करण्यासाठी, परतून त्या भयात अडकण्यासाठी नाही. आभारी आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. हा दिवस आनंदाचा असो. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो.
दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्पायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.